सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. निंदिले जे शास्त्रेन वंदे केली नाम मात्रे ही नामाची ताकद आहे. असलं खतरनाक. आणि ही नामचिंतनाला अधिकाराची गरजच नाही महाराज. बरोबर आहे का नाही? दोन मार्ग आहेत महाराज. असे प्रामुख्याने चार मार्ग आपल्याकडे सांगितले जातात. एक आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे भक्ती मार्ग, तिसरा योग मार्ग आणि चौथा आहे कर्म मार्ग. बरोबर. पण महाराज म्हणले याच्यातले दोन मार्ग खंडित आहेत. एक ज्ञान मार्ग आपलं योग मार्ग आणि कर्म मार्ग हे दोन मार्ग खंडित झालेत. राहिलेले दोन मार्ग आहेत, एक ज्ञान मार्ग आणि एक भक्ती मार्ग. पण ज्ञान मार्गाने जरी गेलात तरी तुम्हाला वया भक्ती मार्ग यावं लागेल. भक्ती केल्याशिवाय माणसाला देवाची प्राप्ती नाही. नाहीतर मग ज्ञान मार्गामध्ये अधिकाराचा विषय. बरोबर आहे का नाही? पण भक्ती मार्गामध्ये अधिकाराचा विषयच नाही. नामचिंतन करण्यासाठी कुणी या खटनट यावे शुद्ध किंवा यालं तरी प्रमाण आपल्याला पाठेत. यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अहो कसे या कुणी या काही या कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. सगळ्याला इथं अधिकार आहे. इथं बरं. आणि नामचिंतन केलं की देव प्रसन्न होतोय. तिथं मग वयाची मर्यादा आहे का बाबा? काही नाही. वयाची काही मर्यादा नाही. ज्ञानोबारांनी स्पष्ट लिहिलंय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात की नामचिंतनाची ताकद एवढी तया श्री शंभूची प्रसन्नता लाहीजे किर उपमन्यूची अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देजेची ना. ज्ञानोबा म्हणतात की त्या उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं तर क्षीराचा सागर उपमन्य. बरोबर. मागा दूध दे म्हणतील यासाठी ज्ञानोबाचे शब्द आहेत. आघवी क्षीराब्दी करून या वाटी आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैसी. सोपे सोपे उदाहरण आहेत महाराज. बरोबर आहे का नाही महाराज? त्या भक्त प्रल्हादानं आईच्या पोटातच नामचिंतन केलं तर महाराज म्हणतात ऐकोनी नारदाची गोठी. त्याचे शब्द आहेत तेने मज गर्भीच मारिली मिठी. ही नामचिंतनाची ताकद आहे. आणि हे नामचिंतन करण्यासाठी अधिकाराची गरजच नाही. कुणी या कसे या. याच्या पुढे जाऊन ज्ञानोबा बोलतात न लगे आंघोळी तोंड धुवावे. एका वेळेला तुम्ही आंघोळ नाही केली तरी जमते. ऐका पण एखाद्या वेळेला म्हणायलो मी 8-8 दिवस आंघोळ्या करायचा नाही तर वास सुटन गांगाचा घुर वास सुटन. बरोबर आहे. हो माणसाला आंघोळ करू नका म्हणलेत महाराज. जाऊ दे 2-4 दिवस नाही करायचे आता. बरोबर असलं नाही. आंघोळ करू नका म्हणजे एका वेळेला गरज. महाराज म्हणले अहो ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळ एका शब्दात आधी करून वेश्या. कुणी जरी असलं तरी याला अधिकाराचं काही बंधन नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा आसा लते. काळ वेळेचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धारच आहे. बर महाराज काही लोक म्हणले महाराज नामचिंतनानं उद्धार आहे गोष्ट खरी. पण हे नामचिंतन काही मोघम उगवलंय का? ह्या असे ना गवत उगवते तसं उगवलं का? बोला पटकन. तुम्ही माना हलव नाही तुम्ही. हो आपण काही विचारलंय का? असे करते जसे काय परीक्षित सगळे. बरोबर आहे का नाही महाराज? 2-4 म्हातारे माझ्याजवळ बसले आणि कीर्तन ऐकायचे महाराज. माना हळू हळू. मी त्यांच्याकडे बघून 2.5 तास कीर्तन केलं आणि कीर्तन झाले. लोकांनी मला ते म्हातारे लय हुशार आहेत राव. आम्हाला भैर येतं ते त्यांना काय आता सांगा बरं महाराज. त्याच्यामुळं तर तुम्ही असे माना बिना हलवा म्हणजे लक्षात येईल महाराज. बरोबर आहे का नाही? लक्षात येईल ना महाराज. म्हणजे याला कशाच काही लागले. नाम काही मोघम उगवल्याचा प्रकार नाही. ही साधना संत एकांती बैसले आणि एकांतात बसून विषय चाललेला आहे की वैकुंठामध्ये विषय चाललाय सगळ्या संतांचा. लोकांचा उद्धार झाला पाहिजे अशी एखादी साधना काहीतरी निवडून काढा. कारण हे योग मार्गाने जाणार नाहीत.
योग करणार नाहीत, याग करणार नाहीत, कर्मकांड करणार नाहीत, हे ज्ञानी सुद्धा नाहीत, मग यांच्यासाठी सोपा मार्ग काढा. मग एक सोपा मार्ग संतांनी काढला. म्हणले नाम ही साधना सगळ्यात सोपी. नाम चिंतन केलं की त्याचा उद्धार आहे. इथं कशाचीच गरज पडणार नाही. बरोबर आहे का नाही? फक्त नाम चिंतन केलं पाहिजे त्यांनी. बरोबर आहे का नाही? नाम चिंतन करू द्या. बरं म्हणले नाम चिंतनानं उद्धार आहे द्या सांगून लोकाला. पण देव उभा राहिले त्या बैठकीमध्ये आणि देवानं सांगितलं नाही नाही, माणसं दोन तोंडी मांडूळ आहेत, बोलतीत एक आणि करतीत एक. बरोबर आहे का नाही महाराज? त्याच्यामुळे एक काम करा. म्हणले फाईल तयार करा. म्हणले कशाची फाईल? नामानं माणसाचा उद्धार होणार याची फाईल तयार करा. फाईल तयार केली. हा म्हणले लिहा पहिलं नाव. म्हणले कुणाचं? ज्ञानेश्वर महाराजाचं लिहा. ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. माऊली तुमचं काय मत आहे? म्हणले आमचं बिनशर्त आहे, नामानं माणसाचा उद्धार, याच्यात काही शंका नाही. म्हणले मग असं मोघम जमणार नाही. तुमचं नाव लिहा, तुमच्या नावाच्या पुढे तुमची सही करा आणि त्याच्या पुढे तुमचा शिक्का मारा. विषय संपला. सही शिक्का घ्या. सौ बखावर एक लिखा. बरोबर आहे का नाही? 100 बऱ्याच तोंडानं बोंबलून सांगण्यापेक्षा एकदा सही केली की विषय संपला. महाराज आमची तारीख घ्या. घेतली, लिहून घ्या. याला महत्व आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का बोलणं? तारीख घ्या. मोगम कशी? बऱ्याचदा झोपीच्या गोंधळामध्ये लिहून घेण्यामुळे सुद्धा तारखा चुकलेल्या आहेत. बरोबर आहे का नाही महाराज? लिहून घेणं हे महत्वाचं आहे ना. लक्षात आलं का? अहो मग शिक्क्याला आणि सहीला किंमत आहे. देशी चाले शिक्का तेथे कोण मानी रंका. देशी शिक्क्याला किंमत आहे. तुम्हाला जरा उजडलं नसलं तर जरा सोपं करून सांगतो. तुम्हाला जिल्हा हिंगोली. बरोबर आहे का नाही? बोला, तुमच्या पाया पडतो मी. बोला झाला. हा कोणता जिल्हा आहे? आपण काही म्हणा. हो 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 काय अडचण नाही महाराज. हा काही नाही. हा येतानी बघा ना तुम्ही. येतानी आपण म्हणा चल ना महाराज कीर्तन. चल कीर्तन आहे काय? महाराज उगवायचं आहे अजून. महाराज उगवत असतो. दुसरा मला चमकालाय मगाच. महाराज चमकतोय. तिसरा मला थांब दोघं इवळायचे अजून. हे इवळत येतं. हे इवळत येत होय महाराज. ह्यांना का म्हणायचं म्हणून बोलिलं इथं. आणि लोकांना खुलं नाद महाराज. भजन म्हणजे काय असतं? दोन चाली एवर पटांग. मला कळतंय तुला भजन काय असते ती. नुसतं आज सुद्धा म्हणता येत नाही महाराज आपल्याला. इथे येते का सांगावर? मग कशी नाव ठेवायची कशाचं विना कर. आणि पुन्हा वरून म्हणते सूर नाही त्याला. सूर नाही म्हणते त्याला. लक्षात घ्या. कशासाठी बोलायला लागलो? मुद्दा काय आपला? म्हणा तू सांग. पैसे तू घेतो रान बटेन देतो का? म्हणा तू सांग काय करायचं आहे आम्हाला. काही घेण देण नाही आपल्याला. फक्त आपल्याला पंगत कुणाची एवढं पक्क माहिती. कीर्तन करायची काही घेण देण नाही. हा बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष आहे. कुठवर आलता विषय आपला? हिंगोली जिल्हा आहे. बरोबर आहे का नाही? हिंगोली जिल्हा आहे आपल्याला. व्यवहारातलं उदाहरण आहे. पण तुकोबरायांनी गाथ्यात त्याचं स्पष्ट वर्णन केलंय. महाराज म्हणले हिंगोली जिल्हा आहे तुम्हाला. हिंगोली जिल्ह्याला कलेक्टर आहे. बरोबर आहे का नाही? कलेक्टर त्याच्या व्यासपीठावर त्याच्या खुर्चीवर बसलेला आहे. आणि तेवढ्यात एखादा शिपाई तिथं गेला तर कलेक्टरला शिपायाला कलेक्टर उठून नमस्कार घालील का? बोला पटकन. बोला पटकन. बोला पटकन. बोला पटकन. बोला. हा कलेक्टर आहे ना ते. 1.5-2 लाख रुपये पगार आहे त्याला. बाकीचं वेगळंच असतंय. बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. हा बरोबर आहे. हा असू दे. हा 1.5-2 लाख पगार आहे त्याला. कलेक्टर उठून शिपायाला नमस्कार घालील का? बोला पटकन. पटकन बोला. घालील का? नाही. नामदेवराव घालील का? बोला पटकन. नाही. पण तोच शिपाई जर येतानाच दिल्लीला गेला आणि दिल्लीवरून नरेंद्र मोदीची सही आणि शिक्का घेऊन आला आणि ही बातमी त्या कलेक्टरला सांगितली की बोले शिपाई जो आ चुके हैं वो पंतप्रधान भुवन से आए. मग उठन का नाही? अहो नुसतं कळालं की तो शिपाई जो आलाय तो पंतप्रधानांची सही घेऊन आलाय. कलेक्टर उठून बसतो. बैठीये. स्वतःची खुर्ची देतोय का नाही कलेक्टर? बोला. कुणाला? शिपायाला. कशामुळं? हा अरे पत्र पत्राला काय किंमत आहे? असे बोगस किती येतात. पत्र कोण मानी वंदितील शिक्का आणि गौरव सेवका. त्याच्यामुळे सेवकाचा गौरव नरेंद्र मोदीच्या सहीमुळे. बरोबर आहे का नाही महाराज? तसं किंमत आहे सही शिक्क्याला. सगळ्या संतांनी नाम या विषयावर आमचा शिक्कामोर्तब आहे आणि सगळ्यांनी आपापल्या सह्या केल्या आणि फाईल तयार केली. म्हणले आता जाऊ द्या खाली, कारण हे लोक अडाणी. यांना सांगा तुम्ही योग करू नका, तुम्ही कर्म करू नका. एखाद्या वेळेला ज्ञान नाही मिळालं तरी चालेल, पण नाम चिंतनानं तुमचा नक्की उद्धार झाल्याशिवाय राहणार
नाही फाईल पाठवून देण्याचं काम. म्हणले कुणाकडे पाठवायचं? म्हणले लई नरम माणूस लागतोय, गरम माणूस पाठवू नका. मग नियुक्ती केली तुकाराम महाराजांची. महाराज म्हणले तुम्हाला ही फाईल घेऊन खाली जावं लागेल आणि लोकांना ही फाईल वाचून द्यावं लागेल. महाराज म्हणले हरकत नाही. एकंदरीत शिक्का मी नामाचा धारक, मी नामाचा धारक, आलो बघ तुका मी नामाचा धारक. एकंदरीत का मतलब होता है सब मिलके. एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आणि नंतर मग तुकोबारांची फाईल वाचून दाखविली. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. लोकाला ती फाईल वाचून दाखविली. महाराज कशासाठी सांगायला लागलोय की देवाच्या आवडीचा विषय नाम आहे आणि हे नामचिंतन नेमकं कुठून कसं कसं आलं हे सांगायला लागलोय. महाराज म्हणे एवढं हे संतांनी दिलेली साधना ही नाम साधना आहे. याला काहीच गरज नाही, काळ वेळ नाही, काय नाही, काय नाही. अहो भलं ते काळी नामावळीन सुलभ भोडी भाविका. कोणत्या वेळेला कोणत्याही काळामध्ये आमचा माता भगिनीला सांगतो, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, तुम्हाला सांगतो. सकाळी तुम्ही झोपेतून उठलात बरोबर आहे का नाही? पांघरायला घेतली, आतऱ्याला सतरंजी घेतली, कपड्याच्या घड्या घालीत राम राम म्हणीत म्हणीत कपड्याच्या घड्या घालायच्या बरोबर आहे का नाही महाराज? राम राम म्हणीत म्हणीत घर झाडून काढायचं, राम राम म्हणीत म्हणीत अंग झाडून काढायचं, राम राम म्हणीत म्हणीत कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकायचा. काही अडचण नाही बरोबर आहे का नाही? असं करू नका, उद्या भांडणं येतील. हे महाराज कशाला आणला होता म्हणा लक्षात. निष्ठी ह्यांची एकूण मी केलं लात लागू द्या ना, लात ए थोबाड तोंडी हुई पली काय जमतच नाही महाराज, थोडंही जमत नाही. कमन जमत नाही, कमन नाही, काय कळतच नाही महाराज बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. म्हणून माझी विनंती, देवाचं नामचिंतन. महाराज म्हणले उठता बैसता भांडता कांडता एका शब्दात सर्व कार्य करिता हरी बरोबर आहे. कोणत्याही कामामध्ये तुम्ही हरी हरी म्हणू शकता, देवाचं भजन करू शकता. याला काळाचं, वेळेचं, मर्यादेचं, कशाचं, सूची असूचित कुठलंच बंधन नाही. कोणत्या वेळेला कोणत्याही काळी कधीही रात्री 12 वाजता 2 वाजता 4 वाजता 5 वाजता 24 तास 12 घंटे 24 तास कधीही देवाचं नामचिंतन तुम्ही करू शकता. याला कुठल्याच गोष्टीची अडचण बोला 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 नाही. मग ते आपण केलं पाहिजे. चोखोबाराने एवढं भजन केलं की त्यांच्या हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणले. आपले अजून थोबाडं सुद्धा म्हणीना गेले ती शोकांती काय महाराज? आपले थोबाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. काय करावं सांगा? किती सांगण्याचा प्रयत्न करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्याचा धंदाच आहे असे म्हणते बरोबर आहे. त्याचा धंदाच आहे, त्याला काय, त्याची लोकांना सवय लागून गेलेली महाराज. विश्वास श्रद्धा ठेवली पाहिजे कुठेतरी. नामचिंतनानं माणसाचा 100% उद्धार होईल. पण महाराज कसं असतंय, कुठं बी 2 पार्टी असतात बरोबर आहे का नाही महाराज? कुठं बी ही ज्ञानोबा आहे तुकोबा आहे इकडून उभा राहिले म्हणले नामचिंतनानं माणसाचा उद्धार आहे. ती दुसऱ्या पार्टीची लोक होतीच. ते म्हणले कोण म्हणतं नामचिंतनानं उद्धार होतोय? पटवून द्या. रावण कुंभकर्ण बरोबर होतेच ना महाराज. अजून बी त्यांची वंश गावागावात खायचंच महाराज कुठे बी बरोबर आहे का नाही? सप्त्याचा मंडप लावा, रवाय सुरू करू द्या. उठून जायचं करतील आता बुमलू बुमलू म्हणतेच बरोबर आहे का नाही? हो. अवती वामन भाऊच्या जीवनातला प्रसंग सांगतो तुम्हाला. संत वामन भाऊ महाराजांचं इकडे जरा कमी माहिती म्हणून सांगतो. वामन भाऊ महाराजांचा मानूर टाकळीला नारळी सप्ताह होता. मानूर टाकळी म्हणून शिरूर कासारच्या पलीकडे मानूर टाकळीला. आणि महाराज मंडप द्यायला चालू, भावाशी राव ठोकून बसले होते. भाऊ म्हणजे भगवान बाबाला सुद्धा भाग्याशिवाय बोलत नव्हते एवढा अधिकार होता. आणि दोघं सख्खे माऊस भाऊ होते. भगवान बाबापेक्षा वडील होते वामन भाऊ. लक्षात घ्या, ते वडील होते, मोठे होते. वाचासिद्धी प्राप्त होती महाराज त्यांना. तोंडातून शब्द गेला पुन्हा माघारी नाही. अजून बी त्या परिसरात तुम्ही गेला तर कुणाची मायबापाची शपथ वाहते, पण वामन भाऊची शपथ खायला हिंमतच नाही कुणाची बरोबर. आणि त्या परिसरातला नियम आहे. मला वाटतं आपल्याकडे बी असं पाहिजे. वामन भाऊच्या गहिनीनाथ गडाच्या परिसरामध्ये बाबा अशी पद्धत आहे की माणूस पहिल्यांदा नोकरीला लागला की पहिली पगार भाऊच्या पायावर समाधी आणून ठेवायची. ही एवढी श्रद्धा आहे महाराज. हो, एवढी श्रद्धा आहे. भाग्याशिवाय भगवान बाबाला बोलत नसते म्हणजे अधिकार सामान्य असेल का सांगा बरं महाराज? आणि त्या वामन भाऊचा सप्ताह फिरता आणि असा मंडप द्यायला चालू आणि भाऊ असे रावटी चुकून बसलेले. आणि एका दुकानदाराच्या दारात मंडपच्या 2-3 खांब चालले. ते मला तिथे ते बाजूला होणारे सप्ताह म्हणजे 2-3 लोक. आमच्या दारात 2-3 लाख लोक. आमच्या दारात नाही, गिराईक कमी होईल म्हणजे सगळं बाजूला. तिथून आम्हाला या जायला रस्ता ठेवा म्हणजे सगळं बाजूला. या जायला रस्ता पाहिजे, तिकडं लाव. ती मंडपवाला गरीब गेलं भाऊकर. म्हणला भाऊ, ते दुकानदार म्हणाले आमच्या दारात राहू नका, मग आम्हाला
या जायला रस्ता ठेवा, जायला यायला रस्ता ठेवा. भाऊ म्हणले बर 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 बर, आपला मंडप बाजूला लावा, त्याला जायला रस्ता ठेवा. एवढंच म्हणले महाराज, त्याला जायला रस्ता ठेवा. सकाळी तिथूनच त्याचं मड गेलं, जायला रस्ता ठेवा. एवढा अधिकार होता महाराज. आपल्याकडे ताकद आहे ती, आमच्याकडे ताकद आहे होय ती. आणि तुम्ही म्हणता हे तुमचे पाय आमच्या घराला उद्या. माझ्या पायानं 13 दिवस झालं घरी गेलो नाही मी अजून. तुम्हाला कुठं सांगावं आता काय उग सांगू वाटत नाही घरच्या गोष्टी म्हणून. नाही तर लय बेकार आहे महाराज. 3दा हाणले बायकून ह्या आठवड्यात. मला काय सांगावं लय बेकार काम आहे महाराज. फक्त मी मायाव घेऊन तुमचं सांगलो एवढंच आहे, बाकी काही नाही. लक्षात घ्या महाराज, काय अधिकार असेल महाराज त्यांचा. ते एवढा अधिकार होता. अधिक ऐश्वर्य संपन्न संत होते भगवान बाबा महाराज. अहो लोकांनी आळ घेतला महाराज, आळ. तो स्वतःच्या इंद्रियाचं छेद करून टाकला, डगमगले नाहीत महाराज. एवढा अधिकार होता. जे रक्त जिथं सांडले ना महाराज, तुळशी उगवल्या, तुळशी उगवल्या, रक्त सांडले, आले देव दिले अभय तेथे. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती मंत जिथं महाराज रक्त पडलं ना त्या ठिकाणी तुळशी उगवल्या महाराज. आपल्याकडे काही माणसं आपल्याला पुरून टाकल्याच्या नंतर जाळून टाकले की राख नेत येतं आणि त्याच्यात आंब्याचे झाडं लावित येतं. आंबेच येत नाही त्या झाडाला, काहीच नाही, आंबा नाही, काय नाही, काय नाही. जीवनात एवढं पापच केलेलं महाराज, बरोबर आहे का नाही. कधी वर्गणी नाही, काय नाही, काय नाही. कोण्या महाराजाला रुपया दिलेला नाही. तुमच्याकडे आहे का पद्धत अशी? कीर्तन झाल्यावर पैसे देऊन पाया पडायचे आहे का नाही? हो म्हणा तर नाही म्हणा नाही ना. आजपासून सुरू करा, चांगला दिवस आहे, बरोबर आहे का नाही. काय बाया बघा ना, बाया म्हणल्या मग मी याला पैसे मागायला लागला. आम्ही तर पैसे नाही आणले. नसले पैसे मी सोनं बी घेतोय, काय अडचण आहे, बरोबर आहे. 2-2 मनी द्या, मनी 2-2 मनी. मी असंच्या गावावर सांगितलं मी मनी बी घेतोय. एका बाईनं काळे मनी दिले, हो ना. ते सुद्धा नाही दिले माघार. मी म्हणलं हे पुतीत ववायचे घरी नेऊन बायकोच्या, काय कामाचे, बरोबर आहे का नाही. काय करावं, तरातराचे माणसं आहेत महाराज. माझ्या एक जण पाया कधीच पाया पडत नसतं, पाया पडायला आला 50 रुपये ठेवले. मी कच काय कधीच पैसे देत नसतात, आज कसं काय दिले. राहू द्या म्हणलं, लय कीर्तन महाराज लोकांना दिलं पाहिजे. मी घेतले खिशात ठेवले घरी गेलो. मी झोपीत उठायच्या आधी साखर आणायची होती. आमच्या बायकोन खिसा तपासला, 50ची नोट घेतली आणि दुकानाला. आमच्या जवळ दुकान आहे महाराज तिथं, आणि महाराजाचं दुकान आहे का जरा महाराज, हो ना. महाराज पकवा ते गेले तिथं, साखर द्या किलोवर. दुकानदाराने साखर दी नोट बघितली. ते म्हणलं बाई साखर नाही, आपण नोट महागारी नाही. ती म्हणली काय झालं. नेहमी 20ची नेहमी 50ची. म्हणला न्या महाराज.
तन 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 करीत आली महाराज बाई. बायाला रिवर्स नावाचा प्रकारच नसतोय बरोबर आहे का नाही? रिवर्स गिरत नसतो बाय, अशा टाप टाकीतच चालतात. आली तन 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 करीत माझ्यापाशी. असली कसली नोट आणली. मेलो मग त्या विजू महाराजाच्या गावाला गेलो, दिल्ली तसली आणली. मी काय करणार आहे बरोबर आहे का? निमी 20ची निमी 50ची. मला ग बसतो, काळजी करू नको. मी 50 रुपये घेतले, खिशात ठेवले. जवळच आमच्या गुरुजीचं कीर्तन होतं. गेलो गुरुजीच्या पाया पडलो. गुरुजी म्हणले सगळ्यात आगाव पोरगा आहे हा, कधीच पैसे देत नसतो, आज कस काय पैसे दिले? लई कीर्तन आहेत म्हणलं गुरुजी मला, रोज 2-2 कीर्तन आहेत म्हणलं, तुमच्यापेक्षा जास्त पैसे देतात म्हणलं, मला आता राहू द्या म्हणले. गुरुजीने ते ठेवून घेतले आणि जवळचे 100 घेतले आणि मला दिले. मी म्हणलं आता पसतो बरं होतं, पण आता पाप झालं म्हणलं. मी म्हणलं नाही नाही म्हणलं, गुरुला फसविणं चांगलं नाही. मी म्हणलं गुरुजी माझी नोट बघा ना उघडून. म्हणले काय झालं? मी म्हणलं गुरुजी माफ करा, नेहमी 20ची नेहमी 50ची. गुरुजी म्हणले माझी बघ, माझी बघ ना उघडून. त्यांची नेहमी 10ची, नेहमी 5ची, नेहमी जुन्या काळातली 2ची आणि एकच तुकडा 100चा होता बाकी. काय कसला अवघड आहे महाराज. 10 लाख खर्च करते लग्न लावताना आणि पोरगी वाटा लावाय टायमाला एवढं केलं. लई रोडत येत महाराज. माझं लग्न झालं माझं आणि मी निघालोय महाराज हेडला ट्रायली जोडून. हेडला ट्रायली कळती का तुम्हाला? अय गावाले कळती ना? हो हेडला ट्रायली. डीपी 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 कळती लाईटची. हा बायको म्हणजे डीपी, आपण म्हणजे मीटर, नुसतं भरायचं बिल भरीत राहायचं. मीटर लेकर म्हणजे वायर, जॉईंट द्यायला अधून मधून. हा आणि सासू सासरे म्हणजे लाईनमन. डीपी बिघडली तरच बोलवायचे, एरी बोलवायचेच नाही. मी हेडला ट्रायली जोडली निघालो आणि तेवढ्यात आमची सासू तिथं आली. माय माय म्याला काय माय नीट सांभाळा नीट सांभाळा. म्हणलं मामी विश्वास असला तर द्या, नाही तर माघारी न्या, मी मठावर बसतो म्हणलं. महाराज माय कमन येवळा त्यात आणि कमन नाही कळतच नाही. लई 3 प्रकार आहेत रडण्याचे महाराज. शहरातली बाई वेगळीच रडती, खेड्यातली बाई वेगळीच रडती महाराज, बरोबर आहे का नाही? हो शहरातल्या बाईला ना अशा बोलत, शहरातल्या बाबा लई महाराज. हा पोरा लई रागावल्या ना शहरातल्या बाया. किती रागावत्या माहिती का? पिल्लो लेकरा तुला अक्कल नाही, मूर्ख कुठला, पप्पांनाच नाव सांगेल. रागावणं संपलं तिचं. तिला आपल्याकडलीच पाहिजे बनची, बरोबर आहे का, डोयठांची, बरोबर आहे का नाही, इकडली पाहिजे. पप्या पप्या म्हणायले तुला, तुला पप्या म्हणते. पप्या उभा चिरीन पप्या, बापा सगट उभा चिरीत असते पप्या. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन काय करावं. नुसतं हात उगारा शहरातल्या बाईला, नुसतं हात उगारा. आणि आपल्या खेड्यातल्या बाईला 2 लाकडं पाटीत मोडू द्या, तुम्हाला हल्ला का म्हणते. झालं रडणं संपलं तिचं. झालं रडणं कायचं काय महाराज. काय करावं कसं सांग. काय काय हसताच्या ना, काय काय असे हसते. आपलं पेटत 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 असते, असं डायरेक्ट पेटत नाही आपलं, बरोबर का नाही? चुकलं म्हणलं का काय? नाही म्हणा चुकलं. चला कुठं आलं तर कीर्तन गेलं ईश्वरन. काय करायचं आपल्याला, कुठवर काय आहे ना, काही घेण देण नाही, बरोबर आहे का नाही? आपला मुद्दा हा चाललाय, आपला विषय हा चाललाय. या देवाच्या आवडीच्या प्रकाराला कशाचीच गरज पडत नाही. वेळ नाही, काळ नाही, काय नाही. भलं ते काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. आणि हे नामचिंतन पहिल्यांदा जर याचं भजन कोणी केलं असेल तर हरी 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 महाराज म्हणतात, भजन करी महादेव रामपूजे सदाशिव. आपला विषय चालू होता की काही लोक नामचिंतनातल्या विरोधातले, बरोबर आहे का नाही? ते म्हणले हो नामानं उद्धार. कोण म्हणतं? ज्ञानोबा म्हणले आम्ही म्हणतो. कस काय?
त्या लोकांनी कोर्टात केस टाकली. कुठं केस टाकली? कोर्टात. कोणी? रावण, कुंभकर्ण, ही जी होते ना महाराज, हिरण्यकश्यपू, अजून बी त्यांचे वंशज आहेत गावागावात. इथवर होतो का नाही आपण? इथवर होतो, बरोबर आहे. हा, एक का मी नेहमी सांगतो महाराज, आमचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा धरून राहायचं, बरोबर आहे का नाही महाराज? आम्हाला कधी कधी ज्ञानेश्वरीत, कधी गाथ्यात, कधी भागवतात, कधी विनोदात सुद्धा जावं लागतं. तुम्ही खुटा धरून राहायचं, बरोबर आहे का नाही? कुठे गेला तरी कासरा असा आकडायचा, कुठून बी महाराज असा. त्याच्यामुळे खुटा पॅक धरायचा. तुम्ही इकडे लक्ष द्या. मी त्या लोकांनी सांगितलं, काय पुरावा आहे तुमच्याकडे? म्हणजे चला कोर्टामध्ये केस टाकली. जजनं एकच सांगितलं, ज्ञानोबा तुमचं काय मत आहे? म्हणजे आमचं मत आहे की नामानं माणसाचा उद्धार. ते म्हणजे काय? पटवून द्या. पटवून द्या म्हणल्याच्या नंतर महाराज आमच्या विषयाला पक्क करून द्या. ऐकायला का तुम्ही? लक्ष देऊन इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पटवून द्या. ते म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. म्हणले आता कोर्ट म्हणल्याच्या नंतर दोन गोष्टीची गरज आहे. किती गोष्टी? दोन. एक साक्षीदार आणि दुसरा पुरावा, बरोबर आहे. साक्षी आणि पुरावा असेल, माझ्याकडे लक्ष द्या, साक्षी पुरावा जर असेल तर केस आपोआप जिंकता येते, काही अडचण नाही. ज्ञानोबारायला विचारलं, माझ्याकडे लक्ष द्या, नामानं माणसाचा उद्धार होणार, बरोबर आहे का नाही? याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे, काय साक्षीदार? साक्षीदार आहे का कोणी? महाराज म्हणले एक दोन साक्षीदार नाहीत, मुखी नाम ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे. साक्षीदार नाहीत, मुखी नाम हती मोक्ष आणि ऐशी साक्ष बहुतांची. महाराज म्हणले बहुतांची, बहुत साक्षीदार आहे. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद साही शास्त्र देतात ते साक्ष. एवढे साक्षीदार. पुढचा माणूस म्हणला असं नाही, नामानिशी साक्षीदार द्यायचे. ज्ञानोबारायला राग आला. ज्ञानोबाराय म्हणजे तुम्हाला साक्षीदारच पाहिजे का? पहिला साक्षीदार दिला हरी 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 मंत्र शिवा, हरी 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 मंत्र शिवा, हरी 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 मंत्र शिवा, हरी 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 मंत्र शिवा. देवाचा दया मोक्ष, देवाचा दया मोक्ष, देवाचा दया. पहिला साक्षीदार आहे भगवान शंकर. कारण भजनच त्यानं ओपन केलेलं. एका जनार्दनी वैष्णवन शिरोमणी महादेव त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. पहिलं भजन शंकरानं ओपन केलंय. आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि म्हणत की जे वाचा तया मोक्ष. त्या दुसऱ्या पार्टीचे माणसं म्हणले एक साक्षीदार तुम्ही पैसे देऊन आणला असेल, बरोबर आहे का नाही महाराज? ज्ञानोबाराय म्हणली एक भागत नाही का, घ्या दुसरा. त्यानं तर फाईलच ओपन केली, पुराण प्रसिद्ध केली. सांगितलं मी साक्षीदार आहे. नुसते महाराज हानीत होतो म्हणला. कोण? नुसते महाराजच मारायचो म्हणला. बिगर माळ करायला तर हातच लावलं नाही. बिगर माळ करे किती मारलेत माझी मलाच गणित नाही. माळीवालेच एवढे मारलेत की 7 रांजण खड्याचे भरलेत असं म्हणतील, बरोबर आहे का नाही? महाराज दिसला की हाणलाच, महाराज दिसला की हाणलाच. एवढा धंदा होता म्हणला, दुसरा धंदाच करीत नव्हतो मी. आणि नारदाची भेट झाली आणि फक्त नामचिंतन करायला सांगितलं. वाल्याचा वाल्मी झालोय. केले रामायण केले रामायण केले रामायण केले रामायण राम आदि वाल्यात कीर्ती वाढली वाल्यात कीर्ती वाढली केले रामायण रामादि केले रामायण रामा. देव जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलंय. मी स्वतः साक्षीदार आहे. माणसं म्हणतात नो त्या माणसाचा काहीच दोष नाही, मी साक्षीदार म्हणतात का नाही? तसं वाल्मिकानं सांगितलं मी स्वतः साक्षीला आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणले झाले साक्षीदार.
पुरावा दे एखादा. महाराज म्हणले एखादा कशाला, इतक्या प्रमाणात तू का म्हणे नामापाशी चारी मुक्ती आणि आईशे बहुता ग्रंथी बोली हा पुरावा साक्षीदार आणि पुरावा आमच्याकडे असल्यामुळे नाम चिंतनानं माणसाचा उद्धार होईल. आणि महाराज म्हणले तो आवडीचा प्रकार आहे देवाच्या, म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिवस. लक्षात आलं का बोलणं? रात्रंदिवस नामाचा उच्चार. म्हणले फक्त नाम चिंतनच देवाला आवडतं का? म्हणले नाही, नाम चिंतन मान करणाऱ्या माणसाच्या गळ्यात तुळसी माळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गोपी चंदन टिळा. नामचिंतन करणाऱ्या माणसाच्या गळ्यात तुळशीची माळ असावी, ती देवाला आवडते. तुळशी माळ गळा, बरोबर आहे? आणि त्याच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असावा. देवाच्या आवडीचे विषय सांगायलोय. गोपीचंदन टिळा, बरोबर? तुळशीची माळ. पण नीट आहे का, लहान असली तरी जमती, लई मोठी घालायची गरज नाही. काय माणसाच्या गळ्यात एवढाली माळ आहेत बाबा, ती माळ जर दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी येईल. एवढ्या टप्पू माळ आहेत महाराज. सकाळी 6ला गंध हाणते पुंडलिक आणि दिवसभर लोकाचा काटा काढते. धंदाच नाही दुसरा महाराज, बरोबर आहे? माळ दिसते, माळ असून उपयोग नाही महाराज. एक मिनिट आहे. नामचिंतन एक विषय देवाच्या आवडीचा, बरोबर आहे? तुळशीची माळ दुसरा विषय. तिसरा विषय देवाच्या आवडीचा गोपीचंदनाचा, अतिप्रिय आवडे तुळशी बुका, बरोबर आहे का नाही? आणि चौथा अत्यंत महत्वाचा विषय सांगितला, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वारकऱ्याविषयी अंतकरणात कळवळा असला पाहिजे. महाराज बघितले की कपाळ वाट्या नाही पडल्या पाहिजे. काय कायला धोत्र दिसले, हे आले रे जगे, आपण नुसते पांढऱ्या कापडे दिवसा कशी चमकालीत बघळे. काही जेवाय नेलं एक जण मला, आणि जेवाय बसलो मी, बायकोला म्हणते चपाती वाढ वाढ चपाती. ह्यांना मिळत नसती, पुन्हा चपात्या मिळत नाहीत आम्हाला पुन्हा. येड्याचा बा. जेवण झाले मला म्हणते कसं काय झालं जेवण? म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का? घरी गवत खातो आम्ही. एका घरी नेलंय मला, आरामाची व्यवस्था. मी कीर्तनाच्या अगोदर गेलो, मोठा माणूस दिसला, मी राम राम घातला. म्हणलं राम राम. मला म्हणते हा, म्हणलं राम राम. हो आता जेवलो. अरे म्हणलं ह्या अवलादीचा डायनामा गेलेला दिसायला रे. काय करा, डायनामा गेलाय. कीर्तन झालं, म्हणलं माझी मुक्कामाची व्यवस्था म्हणे त्या म्हाताऱ्याच्या इथं. मी मंडपात झोपतो, पण तिथं नका निवड रे मला. चला म्हणले, ते म्हातारा झोपले. त्याच्या बाजा शेजारी मै बाज टाकली. मला फुल रेंज आली झोपीला. रात्री 1:30 वाजता त्याला जागा आली. मग माझ्याजवळ आले, माझ्या बिड्या कुठे आहेत? मला माहितीत का तुझ्या बिड्या? माझ्याजवळ आले, कोण आहे कोण आहे? मला असं ना कुणी पडणं, तुला काय करायचं? महाराज आहेत का? नाही मला पोतराज आहे. पोतरा तुला दिसा ना. म्हणलं महाराज आहे. महाराज. म्हणलं काय गाव कोणतं? म्हणलं बीड. लांब आहे. म्हणलं उद्या जवळ आणतो, माझ्या बापाचे इथं रायगाव कशी मांडतो म्हणलं आणतो. म्हणलं लई लांब आहे. इथं कशाला आलात? म्हणलं सोयाबीन काढायला. काय धंदा इकडं? अरे म्हणलं कीर्तन आहे माझं. येतं का कीर्तन? मला
म्हणलं येते महाराज म्हणलं काय तिथं तुम्हाला धारूरला घर असल म्हणलं नाही निराधार यावच नाही आमची म्हणलं म्हणलं मोठा बांगला आहे महाराज म्हणलं काय इथं कशानं आलात म्हणलं रांगत आलो अरे म्हणलं गाडी ना माझ्याकडे जा लेकर बाळ खुशाल आहेत ना म्हणलं मस्त आहेत एकदम बरोबर मला सांगा महाराज तुमचं लग्न वगैरे झालंय लग्न झालं नाही लेकर बाळ इकत आणलेत मी लोकांचे रातच पळून जावत होतं तुम्हाला पण माझं नारळ पाकिट राहिलं होतं काय सांगा आणि तरी सकाळी जायच्या टायमाला आलंच माझ्या पुढल्या वर्षी बी आपल्याच घरी या म्हणलं मियालाच तर येत नाही तो येतं मी आता मियालाच असल्या जातो उताराय महाराज डायनामा गेलेले बॅटऱ्या उतारलेले डिस्प्ले खलास झालेले वायर ढिले झालेले बरोबर आहे का नाही करणे गेलेले 80 वर्षाचं म्हातारा आलंय माझ्याकडं मला माळ घाला वाटायला नाही आपल्याला माळ घाला वाटायला मला ते तिसरं जायचं यायचे ज्याला कळलं त्याला धन्यवाद बाकीचे आराम करा काल्याला या ते काय म्हणायचं माहिती का मला माळ घाला वाटायला मी पुन्हा पुन्हा विचारतो काय 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 मला माळ घाला वाटायची दातच नाही ना तोंडात बरोबर आहे का नाही मला आता कमन माळ घालायची किती वर्ष वय आणची मला मग आता माळ असते का कमन घालायची चावानाच गेलो म्हणून माळ म्हणली आवला ती बघा दुसरं आलं माझ्याकडं मला बी माळ घाला मला तुला चावा नाही का मला चावतय पण पोरं आणीतच नाही काय ऐका येत नाही त्याला लग्नाच्या बैठकीचा नाद ज्याला दिसत नाही त्याला तमाशाचा नाद भजनातलं काही कळत नाही त्याला इण्याचा नाद मी नाही घ्या मरण जळ तिकडं तू घालाय नाही आणि ज्याला कीर्तनातलं काही कळत नाही त्याला कसनुक तोंड घेऊन पुढे बसायचं लय बेकार करा ऐका येत नाही त्याला लई नाद तमाशाचा लई बाई नाच मर की तिकडं लई बाई नाच ती ऐका येत नाही काय लई बाई लई नाद महाराज माणसाला काय करावं असं आपलं वय लहान आपण पडतो बारीक महाराज हो आ काय म्हणले भाऊ काय नुसत्या माळीला किंमत नाही बरोबर आहे का नाही नुसत्या गंधाला सुद्धा किंमत नाही काय करायचं गंधाला गंध लावायचा महाराज आणि तिकडे लोकांचा काटा काढायचा कुणी सांगितले सांगा बरं महाराज हा गंध लावून खिशी हाणणारे लोक आहेत का नाही सांगा बरं हा वारीमध्ये कमी भेटत का आपल्या बरोबर आहे का महत्वाचं लक्ष नाही वारकऱ्याविषयी अंतःकरणात कळवळ असलं पाहिजे वारकऱ्याविषयी प्रेम असलं पाहिजे आपल्याला कसं विचारा आपण मी पुढे न तोवर नंबर 1 कीर्तन काय कीर्तन केलं मी जरा बाहेर जाऊ द्या नालायक कायचा कळवळ आहे महाराज आपल्याला हे बघा एखाद्या वाजवणाऱ्याचं आपल्याला पटलं नाही तर त्याला पुन्हा बोलू नका पण त्याचा अपमान करू नका एखादा गायकाचं आवडलं नाही पुन्हा बोलवायचं नाही पण त्याला अपमान करायचं नाही त्याला वाईट बोलाय कीर्तन कर गोड बोललं तर काय बिघडत एखादा वाजवणार भेटला वा 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 महाराज वा हा काय लई दिवसाने भेट झाली महाराज वा वा आमच्या भागात नवीन आहेत महाराज तुम्ही वाजवा महाराज काय नाही महाराज काय अडचण प्रेम राहतं ना महाराज एखादा गायक भेटला म्हणा पुढे नाही नाही तुम्ही म्हणा तुम्ही महाराज संग आला तुम्ही म्हणा आम्ही इथंच आहेत तुम्ही म्हणा प्रेम राहतं का नाही बाहेर गेलो माणूस म्हणतो ना नाही काय राव ते माणूस प्रेमळ आहे बरोबर आहे एखादा कीर्तनकार आपल्याला दिसला महाराज लई दिवसाने भेट झाली बघा आपल्या भेटीच होत नाहीत बघा लई समाधान वाटलं बघा किती गोड वाटतं बरं हा पण कुठं राहिलंय प्रेम आपण म्हणलो ना ते काय वाजवलं त्यांनी त्याला ताल नाही का आपण म्हणलो ना काय गायक स्वराचं ज्ञान नाही आपण म्हणलो ना काय साठी महाराजांनी कीर्तन केलं विषय कळत नाही त्याला मग तुला काय कळते सांग आम्ही लोणारच्या सरोवरात उडी हाणतो जाऊन सगळेजण मिळून गायन तूच कर कीर्तन तूच कर काकडा तूच कर हरिपा डायनामा गेलेले म्हातारे काकड्याला उद्या साधू संत साधा पूजेशितो मग काय भगवंत काय काय
मागच्याला ऐकूच आहे ना हे काय म्हणलं, मागचं भैर मागचा म्हणला गारवा लागायला चहाचा अजून मिळ नाही. ते तिसरंच काकडा लावते म्हणला उठा साधू संत ठवा चहाला दन लवकर घ्या पिऊन नाहीतर जाईल निवून पाण्यामध्ये टाका साखरपती निनुबाच्या पुढं लावा अगरबती. काय करावं, तरातराची माणसं झाली, गोडवा नाही प्रेम नाही, वारकऱ्याविषयी कळवळा नाही, काही नाही. 80 वर्षाचा म्हातार वारकाकडे गेला, त्याच्या कशाला नाही दिला. इथं एवढं थोडंसं राहिलेलं तक्कर, इथं 2-4 केस. वारीक म्हणला मोजू का कापू, म्हातारा काय म्हणला रंगीव म्हणली आवला ती. बघा आता काय करायचं, काय करायचं, कळवळा नाही अंत करणार काही नाही. आता एवढे लोक प्रेम म्हणून थोडे चालेल, घरी गरमत म्हणून इथं खरमत, आता की काय दुसरं लक्षात घ्या. वारकऱ्याविषयी कळवळ असावा, गोपीचंदनाचा टिळा असावा, आषाढी कार्तिकीची वारी असावी. याच्यापेक्षा साधन काही करायची गरज नाही. महाराज म्हणले आषाढीची वारी, कार्तिकीची तुळशीची माळ. बरोबर, एक पहिलं चरण ऐका. आवडीचा प्रकार काय, इथं पूर्ण विराम आहे. बरोबर, ऐका. महाराज म्हणतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार. ऐका, आता प्रश्नार्थक चिन्ह नाही. काय ऐका म्हणले, काय पहिला प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा 2, गोपीचंदन टिळा किती झाले 3. बरोबर आहे का नाही. हृदयी कळवळा वैष्णवांचा किती नियम झाले 4. आषाढीची वारी 5. बरोबर आहे का नाही. कार्तिकीची वारी 6. आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. बरोबर आहे का नाही. साधन निर्धारी आण नाही, दुसरं साधनाची गरज नाही. हे 6 साधन जर तुम्ही नियमानं केले तर महाराज म्हणतात तो देवा परमपूजेचे. एका जनार्दनी आईसा ज्याचा नाही. मला याच्यात गाणे टाकून दे ना कशात मोबाईल मध्ये. भाऊ मला याच्यात गाणे टाकून दे ना. ते दुकानदार म्हणला मेमरी कार्ड आणलं. ती म्हणून मेमरी कार्ड तर नसेल पण आधार कार्ड असेल. आता आधार कार्डात कुठे गाणे असतील ती वेगळीच भाषा. तुम्ही लातूरकडे जा, काय करून राहिले, काय खाऊन राहिले. नांदेडकडे जा, कुठवर आल्या महाराज, कुठवर आल्या, आल्या जवळ आल्या. तिकडली वेगळीच भाषा. बरोबर. आम्ही नांदेडकडे कीर्तनाला गेलो आणि गेले 5-25 पोरं माझ्याकडे आली. महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. म्हणलं मी खालीवर बघायला लागलो, मेलं चुकून गडबडी साडीत आली नाही घरची. ती दराडे महाराज म्हणले महाराज घाबरू नका, इकडली भाषेत अशी साडी नाही, आपलं रोजचं धोतरच आहे, काही काळजी करायचं काम नाही. मी भोळा माणूस आहे, माझ्या ध्यानात म्हणजे लई भोळा बी नाही, पैशाचं कळतंय मला, एवढा काही भोळा नाही. काय करा महाराज सांगा बरं. महाराज वेगवेगळी भाषा लई अवघड आहे महाराज. ते एवढं सांगतो एवढं सांगू त्याला आपलं 10-5 मिनिटं इकडे तिकडे जमतं. ते त्याला म्हणलं लय अवघड आहे मराठी संस्कृती आमची लय वेग. ते म्हणलं मी मला एक काम करते, पुढचं घर दिसतंय ना. ते मला हो तिथं ते पाटलाच घर आहे म्हणलं. तिथं एकच जाऊन म्हणायचं त्या म्हातारीला म्हणायचं पाटील घरी आहेत का, त्याला बोलून आणायचं इकडं. ते गेलं दारात म्हणलं आजीबाई पाटील आहेत का घरी पाटील. म्हातारी काय म्हणले माहिती का, दारात जोडा दिसत नाही. घ्या बॉम्बला कसं कळायचं आता. ते मला नाही जोडा नाही. आजोबा घरात आहे का पाटील. खुंटीला फेटा सुद्धा दिसत नाही. ते म्हणला नाही आजी तुमचा गैरसमज व्हायला लागलाय. फेटा नाही, आजोबा पाटील. कोपऱ्यात काठी सुद्धा नाही. त्याला निघून मला येडे लोक आहेत म्हणला, यांना आखला नाहीत म्हणला, काय करावा. आलं माझ्याकडे म्हणला महाराज काहीच कळत नाही तुमच्याकडे लोकांना. काय झालं म्हणला, मी म्हणलं आजोबा पाटील कुठे. म्हातारी म्हणती दारात जोडा नाही, खुंटीला फेटा नाही, कोपऱ्यात काठी नाही. म्हणलं ह्याच्याचमुळं म्हणलं होतं मराठी लय अवघड आहे म्हणून. ते मला कसं काय म्हणलं गड्या, ही आमच्या भारत देशाची संस्कृती. आमच्या देशातली बाई जिच्या कपडाला कुंकुईत न ती बाई नवरा नाही असा शब्द तोंडातून काढू शकत नाही.
बरोबर आहे का नाही? जी आरती कोपऱ्यात काठी नाही, खुंटीला फेटा नाही, दारात जोडा नाही, ती आरती पाटील घरी नाहीत हे समजून घ्यायचं. तो लक्षात आलं का बोल? ती का ते मला असं का मिळालं, ती मालक नाहीत असं कसं म्हणे? बरोबर आहे. आता ती असं जर म्हणली असती नाही ते घरी नाही ते गेले, बरोबर आहे का? कसं जमल तसं? कपाळाला कोण कोण? आताच्या बाहेर, आताच्या कोणाला विचारा कुठे गेले सर? ते गेले. कुठे गेले? कुठे गेले? काय बोलालीस मंजुळा? कसं बोलती ग? हा गेले आणि कुकू लावालीस कपाळाला आणि ते गेले. कुठे गेले ग? हा सरळ बोलतात महाराज. ते गेले, कालच गेले, कालच गेले म्हणते, पुन्हा कुकू लावित लावित म्हणते. हे विशेष आहे, बरोबर आहे का नाही? पटत आहे. काय बोलायला लागला काय महाराज? ती नवीन ती गाऊन घात तू असं घालतात महाराज इथून इथपर्यंत. केस मागं सोडले, दुसरं फुटाडच बघायची गरजच नाही. आणि त्यातली त्यात मध्ये आमुषे यावा, नुसते पायच बघायची उभीत का आडवीत का कशी ती मिळत लागत नाही महाराज. काय करावा सांगा? मेकअप तर इथून निघालं महाराज, इथून. बरोबर आहे ना? ह्या बोटात काय असतं सांगा बरं? अंगठी शेजारी बोला आणि तिकडे येईन मी बोला बरं काय असतं याच्यात? जोडवे, बरोबर आहे का? इथं वरी हा चेन, बरोबर चेन म्हणतात का तुमच्या? चेन चेन नवऱ्याची नाही झाली तरी चालेल पण बायकोची झाली पाहिजे चेन, बरोबर आहे का नाही? कमराला कंबरपट्टा, बोटात अंगठी, बरोबर. इथं बांगड्या, इथं बाजू, इथं झुंबर झुमके, बरोबर आहे का नाही? आता हे झुंबराच्या वरून एक आले असे वेल. ते बघा किती इंग्रजीचा नाद आहे. वेल वेल, बरोबर आहे का नाही? वेल असं बरं वेल, वेल बरोबर. नाकात नतनी, मोरणी, महबूबा, बरोबर आहे का? ह्या पापनेली एक निघाले भाऊ, पापनेली. हा तुमचं लय दिवस लग्न होऊन मग नवीन आहे म्हणून सांगायला लागलो. हा ह्या पापनेली ती एक अशी कांडी आहे, ती घ्यायची पापण्या लावायची, फटफट फटफट करायच्या काळ्या घर पापण्या. काय म्हणते त्याला? का बोला गाड्या नाही काय म्हणते त्याला? कोणची पेन्सिल? आयब्रो पेन्सिल, बरोबर. भवायली निघाले, भवायली पेन्सिल अशी काळ्या छर. बाया म्हणते किती माहिती मिळेल याला. आता माहितीच पाहिजे ना. आता मी धोतर घातलं नका, माझ्या बायकोन धोतर घालावं का? त्याच कसं माहितीच पाहिजे, बरोबर आहे का नाही? एवढे अलंकार निघाले मग, बारीक 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 गोष्टी निघाल्यात का नाही सांगा बरं? मग एवढं बारीक आहे पण एक लक्षात घ्या, एवढं मेकअप करा पण त्याला तुमच्या डोक्यावर पदर असल्याशिवाय शोभा नाही, बरोबर आहे का नाही? पदर घेतलं आता नका घेऊ, आता काही ऊन लागत नाही, राहू द्या. आता कशाला, बरोबर आहे का नाही? आता का ऊन लागलं, उद्यापासून घेत जाईल. पदरच नाही डोक्यावर महाराज. काय मग आमच्याच घ्यायना तर तुमच्या कुठं? मी माझ्याच बायकोला मला पदर घेत जा, राहतच नाही म्हणजे इथं खिळा ठोक असं अडकून ठेवती. तू काड्या लावू नको घरी जाऊन, आता मग झालं, बाकी काय लय हानती पुन्हा, लय बेकार आहे माईशेबच हानती महाराज लय. काय करावं सांग? कशा गुदगुल्या होत्या दुसऱ्याचं म्हणलं की. बघा ना, नियमानं या गोष्टी केल्या की देवाला आवडतात. नाही का जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव पूज्य जगी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा सर्वांना मनापासून धन्यवाद. माईक सिस्टम एकदम सुंदर आहे महाराज, एकदम सुंदर, एकदम त्रासच झाला नाही वाजायला, बरोबर आहे? इथलीच आहे ना? बरोबर आहे, इथलं चांगलं आहे, बरोबर आहे. भूमीचे मार्दवर सांगे कोंबाची लवलं, पुन्हा फुकट आहे म्हणले होते अजून चांगली, बरोबर आहे का नाही? हा अजून फुकट आहे म्हणले, हे दोन्ही साऊंड काढले तरी बी चांगलीच आहे, काही अडचण नाही, बरोबर आहे का? नाही तर आपण कधी कधी आपण तोंड पुढं नेलं कसं वाजत आहे कळतच नाही. त्याला सत्यनारायणाचं माईक म्हणायचं, बामणाच्या पुढं ठुल्या. महारा बामण काय म्हणते? जोडप्याला मेळ लागाना, जोडपं काय म्हणते? बामणाला मेळ लागाना. एकच आवाज येतो त्याच्यातून, लावा पाणी. कुठे कुठेही लावा, लावा फक्त पाणी लावा. आणि बाहेर बसले एकाच राट्यावर आहेत, कवा वजानी कवाळा घेता नाव घ्या श्री हरीचे. अशा अर्धे श्लोक दावा का का आर्य रावणा खाऊ दे कपू ग आरू नको महाराज आहेत ना मेला दोन घास खाऊ दे आरू नको. आर्य रावणा म्यांना बोल रे कुंभकर्ण आणि राज्य गंभीर केले म्हणून ह्या काय बापाचे गेले.
करावं. रामायणात ओवी वाचली बाबा, मी अजून पहिलं गुते घ्यायचो मी, रामायण उक्ते घ्यायचो मी, ओवी वाचली मी, रामप्रभू वनवासाला निघाले आणि गायीची लोचने गळती, गायीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, असं त्याचा अर्थ आहे. सांगणार मला, हा काय प्रेम होतं, मला काय प्रेम होतं रामावर, रामप्रभू वनवासाला चालले आणि गायीचे गोचडं आपोआप गळून पडले, मला काय प्रेम होतं. कसं करावं असं, मोकळे झाले माणसं आज जरा, बरोबर आहे का नाही? मोकळे असले की बरं राहते, बरोबर आहे का नाही? काय कायला काही सांगा, लग्नाच्या दिवशी बिचारी जी हसली तर लग्नाच्या दिवशी ते अजून हसले नाही, लग्नाच्या दिवशीपासून अजून हसले नाहीत महाराज. हो, लग्ना दिवशी फुल रेंज असते, कुणी राम राम घाला, राम 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 राम, फुल रेंज. आणि लग्न झाले हो त्याला 2 महिन्याने राम राम आला, राम 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 राम, 2 काड्या उतरल्या, आता त्याला 2 लेकरं झाले राम राम आला, राम राम. मज्जाच नाही. इजी महाराज हाय का भागवत कुठे? आता मला चावटा पुरेच्या बाहेर आहे. महाराज याला ज्ञानोबराच्या 2 वयाला ज्ञानोबा म्हणतात काय, पहिली ये बाळ रसे आई बा हेची पिशे, ते सरे मग स्त्री मांसे भुलून ठाके. लहानपणात आई बाप, आई गेली की बाई आली, पण बाईवर तरी प्रेम कायम आहे का नाही महाराज. स्त्री भोगिता थाऊ वृद्धाप्य लागे येऊ, आणि मग तोच करी प्रेम भाऊ बाळकाशी. वाढत चलतं म्हणून आनंदानं प्रेमानं एका माईच्या लेकरासारखे राहा आणि आनंद राहून परमार्थ करा, एवढी विनंती. चुकला असेल तर माझ्या पदरात टाका, बरोबर असेल ते गुरु यांचा प्रसाद आहे. चुकला असेल मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो, अजून एकदा तुमच्या पाया पडतो. विनोदी स्वभाव एखादा शब्द इकडं गेला असेल माफ करा. एवढं पाया पडून जर तुम्हाला नसलं माफ करायचं तर मला काय करायचं, काय करावं सांगा. दोन्ही गायक आमचे गणेश महाराज घटाळे आणि संभाजी महाराज बळेगावकर, हे सगळे विद्यार्थी मंडळी आणि आमचं वैभव, आमच्या वारकऱ्याचं वैभव आहे महाराज. व्यंकटेश आबा म्हणजे वारकरी संप्रदायात 1 नंबर. आता तुम्हाला काही माहीत नाही, आम्हाला आळंदीत असल्यामुळे आम्हाला माहिती, बरोबर आहे का नाही? तुमच्या इकडं भागात नवीन आहेत, पण एकदम सुंदर. अहमदपूर तालुक्यात गाव आहे त्यांचं, कडाचीवाडी म्हणून, पण एकदम सुंदर. आळंदीमध्ये वैभव वारकरी शिक्षण संस्था आणि मोजक्या टॉप लेवलच्या वादकापैकी आबाचं एक नाव आहे आळंदी, विशेषत्वानं. म्हणून आपल्या गावाला आलेत हे आपलं भाग्य आहे. 7 दिवस जेवढी यांची सेवा करायची तेवढी सेवा करून घ्या महाराज. साधू संतांची सेवा केली पाहिजे. आणि हे आळंदीहून आलेत आपल्यासाठी, आपल्यासाठी हे माऊलीच आहेत महाराज, बरोबर आहे का नाही? माऊलीच्या रूपानं सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित. बाहेरगावून आलेल्या सगळ्या मंडळीला विनंती, आमचे हे शिंदे ज्यांचं हे मराठी हॉटस्पॉट नावाचं एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे महाराज. आमचा लहू इथं आलेला आहे, त्याला बी पंक्तीला जीव घाली जा इकडे तिकडे, बरोबर आहे का नाही? जेवाय बसत आहे पंक्तीला, येऊन करी जाऊ नको असं. हां ना, त्याला पित्त होतं, एक ताप आहे का महाराज? ते कुठं नाही, आमचे मित्रच आहेत ना महाराज. यांचे जे मुख्य चॅनलचे जे आहेत शरदजी शिंदे, ते औरंगाबादला, त्यांचं मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे. त्या चॅनल तुम्ही कीर्तन बघा, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, एवढी विनंती करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड, मौजे बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.